हाय हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी अश्विनी अश्रूज लाईफस्टाईल चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. प्रत्येक दिवसाची सुरुवात ही सकाळपासूनच होत असते. आजच्या दिवसाची सुरुवात तशी सकाळपासूनच झालेली आहे, पण कामांना मात्र सुरुवात माझी संध्याकाळपासून झालेली आहे. म्हणजे खऱ्या अर्थाने आजच्या दिवसाची सुरुवात जी आहे ना माझी, संध्याकाळपासूनच झालेली आहे. कारण काही दिवसापासून मला अजिबात बरं वाटत नव्हतं. कंटिन्यू म्हणजे 2 आठवडे झाले, 2 आठवड्यापासून जरा घरामध्ये आजार असंच वातावरण होतं. आता 2-3 दिवसापासून जरा थोडं-थोडं बरं वाटायला लागलेलं आहे. म्हटलं चला आपल्या छान-छान कामांना सुरुवात करूया आणि तुमच्याबरोबर व्हिडिओसुद्धा शेअर करूया. तर आज सकाळी ना फक्त उठल्यावर मुलांचा टिफिन, अहोंचा टिफिन बनवून दिला, पूजा केली आणि तेव्हापासून मी झोपून म्हणजे थोडं उठणं, झोपणं, मुलांना स्कूलवरनं आणणं, त्यांना जेवण वगैरे ह्या गोष्टी चालू होत्या. पण तेवढं झालं की मी पुन्हा झोपूनच घ्यायची. आता संध्याकाळचे ना 5 वाजत आलेले आहे आणि मुलं पण ट्युशनवरनं आली. म्हटलं चला आता मुलं पण आलेली आहेत, तर आपण पण आपल्या कामांना थोडीशी सुरुवात करूया संध्याकाळचं रुटीन. आणि घरातली ना खरं सांगते आजारी पण एक पट आणि दुसरं म्हणजे ना घरातली कामं ती पेंडिंग पाहिलेली बघूनच आहे ना अजून आजार वाढून जातो आणि तसंच झालेलं होतं. म्हटलं आता पडून राहण्यात काही अर्थ नाही. ही कामं तर आपल्याला करून घ्यावी लागणार आहे. पण त्यासाठी आधी मी ना स्वतः फ्रेश झाली. थोडासा मेकअपच करून घेतला जेणेकरून मला अजून फ्रेश फील वाटेल म्हणून. आणि जी काही बाकीची मला कामं करायची त्यासाठी सुद्धा थोडासा उत्साह आला पाहिजे. तर मस्त गोड तयार झाली मी आणि आणि त्यानंतर मात्र घरातली जी काही पेंडिंग कामं होती म्हणजे सगळीच पेंडिंग कामं आहे बरं का, तर ती सगळी करायला मात्र सुरुवात केली. पण त्याआधी सध्या माझे इतके केस गळत आहे ना, की काय सांगू. म्हणजे कधी-कधी तर टेन्शन येऊन जातं, की अजून मुलांचे लग्न व्हायचे, अजून आपल्याला खूप आयुष्य जगायचं आहे आणि आता 30मध्ये आपले केस गळायला लागले, ते पण इतके. आणि तोपर्यंत मला नाही वाटत आपले केस राहतील डोक्यावर, इतके केस गळतात. आणि सध्या खूप जणींचे केस गळताय बरं का. खूप म्हणजे खूप जणी. माझ्या ज्या काही फ्रेंड्स मला भेटतात ना, त्यांचं पण तेच चालू असतं, की इतके केस गळत आहे, काय करू अश्विनी, इतके केस गळत आहे. पण माझाच असा प्रॉब्लेम होऊन गेलेला आहे, की माझेच इतके केस गळत आहे आणि सध्या मेडिसिन वगैरे चालू आहे. त्यामुळे तर अजूनच केस गळत आहे. बापरे! केस विंचरण्याचं सुद्धा ना टेन्शन येऊन जातं. असं वाटतं ना केससुद्धा धुवू नये आणि केस विंचरूसुद्धा नाही, इतके केस गळून जातात. आणि हा प्रॉब्लेम तुम्ही सुद्धा नक्की फेस करत असाल आणि जर तुमचे गळत असतील आणि तुम्ही त्यासाठी काहीतरी ट्रीटमेंट केली असेल किंवा काहीतरी जुगाड केला असेल, तर नक्की मला कमेंट करून सांगा जेणेकरून माझ्यासारख्या ज्या काही माझ्या मैत्रिणी असतील ज्यांचे गळतायत, त्यांना पण त्या गोष्टीचा फायदा होईल आणि मला सुद्धा त्या गोष्टीचा नक्कीच फायदा होईल. कारण प्रत्येक लेडीजसाठी तिचे केस म्हणजे काय असतं ना, तर ते काही आपण शब्दातच सांगू शकत नाही आणि आपल्या प्रत्येकीचं सौंदर्य जे आहे ना, ते फक्त केसांमुळेच असतं. केस छान मस्त मोठे, दाट असले ना, मग आपण छानच दिसतो सगळ्याजणी. आणि आत्ताचा हा जो काही प्रॉब्लेम आहे केस गळतीचा, सगळ्याजणी फेस करताय. त्यामुळे नक्की तुम्ही जर काही केलं असेल किंवा काही करत असाल, तर कमेंट करायला विसरू नका. तर चला, सकाळी मशीन मी लावलेलं होतं, पण ते कपडे वाळत घालणं सुद्धा माझ्याकडनं झालंच नव्हतं. म्हटलं घालूया, नंतरच संध्याकाळीच आपण सगळी कामं करू. जे काही स्टँडवर सुकलेले कपडे होते, ते तर पहिले मी काढून घेतले आणि जे काही ओले होते ना, ते त्यावर टाकून घेतले. व्यवस्थित वाळत घालून घेतले आणि स्टँडचा मात्र मला खरंच खूप फायदा होतो. खूप म्हणजे खूप. आणि सध्या तर पावसाळा आहे. म्हणजे एकतर पावसाळा म्हणता येत नाही त्याला आणि उन्हाळाही म्हणता येत नाही, काहीच म्हणता येत नाही त्याला. मधूनच आहे ना एकदम असं शांत वातावरण होऊन जातं, मध्येच ऊन पडतं, मधूनच लगेच पाऊस सुरू होऊन जातं, असं वातावरण आहे. आणि या वातावरणामुळे ना खूप जण आजारी तर पडताय आणि मेन म्हणजे ही दुसरी गोष्ट म्हणजे कपडे सुकत नाही. तर मग स्टँडवर जर टाकले ना, मग वाटलं तेव्हा फॅनखाली घेता येतं, नाहीतर मग बाहेर ठेवता येतं. तर असं मी करत असते. स्टँडचा खरं सांगते, खरंच खूप फायदा आहे. भरपूर जणींकडे असेल, ज्यांच्याकडे नसेल आणि ते कपडे सुकत टाका, मध्ये आणा, सुकत टाका, मध्ये आणा. हे जर तुम्हाला करायचं नसेल ना, तर तुमच्याकडे हा एक स्टँड असायलाच पाहिजे. प्रत्येकीकडे. कारण हा प्रॉब्लेम आहे ना, आपल्यासाठी कसा असतो ना, हे फक्त आपल्यालाच माहिती आहे. म्हणजे ऊन पडलं की बाहेर जा पळत-पळत, ते कपडे सुकत टाका, पुन्हा पाऊस येऊन जातो, लगेच मध्ये आणा. म्हणजे इतकी पळपळ होऊन जाते आणि आपल्याला बाकीचीही भरपूर कामं असतात. तर खरंच छान स्टँड आहे. तुमची इच्छा असेल तर तुम्ही नक्की घेऊ शकता. एक वन टाईम इन्व्हेस्टमेंट असते. एकदा जर घेतला ना, तर मी 2 वर्षापासून वापरतीये. पण कधी थोडा तुटला नाही, काहीच नाही. एकदम व्यवस्थित आहे तो. तर तुमची इच्छा असेल तर तुम्ही नक्की घेऊ शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला लिंक त्याची शेअर करेल. नक्की चेकआउट करा. त्यानंतर आहे ना, मी कपड्यांच्या घड्या घालून घेतल्या. त्या पण म्हणजे ज्याचे त्याचे कपडे ज्याच्या त्याच्या कपाटामध्ये पण ठेवून दिले. आणि नंतर जी काही सकाळची ही भांडी, सकाळची नाही आहे, कालची संध्याकाळची भांडी घासलेली आहे, तर ती आहे. आणि सकाळपासून मी आज एकही भांडं घासलेलं नाही आहे. चहाचं नाही, कप नाही, बशी नाही, काहीच नाही. म्हटलं मुलं आले की मुलांचे टिफिन वगैरे असं आपण सगळं घासूया.
पण पुन्हा मग कंटाळा केला. म्हटलं नको संध्याकाळीच करूया. मग ती तुम्हाला दिसत आहे टिफिन वगैरे. तर पुन्हा ते सगळं बेसिंग साचून ठेवलं. भांडे पण जरा मी आज कमीच काढलेले होते. जेवढे लागले तेवढेच मी भांडे काढले. जास्त काहीच भांडे काढले नाही आणि त्यामुळे भांडे पण कमी आहे. तरीही कालची संध्याकाळची भांडी जी होती ना, तर ती मी आधी लावून घेतली. म्हणजे बघा ना, आपण जर आजारी पडलं ना, घरामध्ये म्हणजे पूर्ण बेकारीच होऊन जाते घराची. म्हणजे कोणतंच काम प्रॉपर नसतं, कुठे काही पडलेलं आणि घरामधल्यांना जर सवय असली ना थोडंसं इकडच्या वस्तू तिकडे ठेवण्याची, आता ती सवय फक्त माझ्या आरूला आहे आणि आता तो सकाळी शाळेत गेला, नंतर आला, थोडा वेळ बसला, लगेच ट्युशनला गेला. पण त्याने मला आहे ना नक्की मदत केली बरं का. म्हणजे मी आजारी पडल्यापासून वस्तू इकडे-तिकडे ठेव. मग मी फक्त स्वयंपाक वगैरे आणि अशी पण तो करतो. तर तो करून घ्यायचा. थोडाफार तरी तो करायचा. मला थोडासा त्याचा आधार खरंच भेटतो. मी आजारी असो नसो मला त्याचा आधार आहेच आहे. आणि हे मी तुमच्याबरोबर नेहमी शेअर करते, की अरुणे मला आज मदत केली बरं का, असं तसं सांगतच असते. आणि खरंच मग मला त्यामुळे ना कधीच मला मुलगी नाही आहे, असं कधीच मला फीलच होत नाही. माझी जी मुलं आहे ना, तीच माझी मुलं, मुली दोघं पण आहे. मला कधीच म्हणजे सुरुवातीला मला खूप वाईट वाटायचं. म्हणजे श्लोक झाल्या सेकंड बेबी झाल्यानंतर, की आपल्याला एकतरी मुलगी पाहिजे होती, असायलाच पाहिजे होती. कारण मुलीचं जे प्रेम आहे ना, ते अतिशय वेगळं आहे. ते काही आपण सांगू नाही शकत. आपण मुलगी आहोत त्यामुळे आपल्याला माहिती आहे. पण प्रत्येकाचं नशीब असतं. पण तेव्हा मला खूप वाटायचं की नाही आपल्याला एक मुलगी असावी. पण आत्ता मला असं काहीच वाटत नाही. मुलगी, मुलगा काही नाही. दोघंही सारखेच असतात. ज्यांना काहीच नाही आहे ना, त्यांच्याकडे बघितलं ना, तर असं वाटतं नको. जे आहे ते आपलं चांगलं आहे, व्यवस्थित आहे आणि माझ्या अरूमुळे मला कधी मुलीची कमतरताच भासत नाही. कधी-कधी मी मुलांना इतकी रागवते, इतकी चिडचिड करते त्यांच्यावर आणि कधी जर नाहीच ऐकलं तर मग फटकेसुद्धा द्यावे लागतात. शेवटी मुलांना वळण लागण्यासाठी थोड्या गोष्टी आपल्याला कराव्याच लागतात आणि आलीच परिस्थिती तरच मानतो. आपण विनाकारण कधी मुलांना मारत बसत नाही, चिडत बसत नाही. पण मग कधीतरी वागतात ते तसे, तर मग रागवावं, मारावं थोडंसं लागतंच. पण तरीसुद्धा आहे ना 10-15 मिनिटांनी मुलं लगेच मम्मी, मम्मी करत येतात आणि मग त्यावेळेला असं वाटतं ना, उगाच मी रागवले, उगाच मी त्यांना फटके दिले. इतकं संताप म्हणजे स्वतःवरच आहे ना, इतका राग-राग येऊन जातो. पण काय करणार परिस्थितीच तशी असते आणि मुलांनी नाही ऐकलं तर थोडंफार एवढं करावंच लागतं. तर असंही होतं आणि मग ते इतके आपल्याला जीव लावतात, प्रेम लावतात, म्हणजे इतकं ते आपले जवळीक नाही का. तर मग कशाला मुलगा-मुलगी भेदभाव करत बसायचं आणि हे मी केलेलं आहे म्हणून मी तुम्हाला सांगते. सेकंड बेबीनंतर माझी खूप इच्छा होती, की मला मुलगी पाहिजेच होती. मी खूप रडायची. 3 महिने कंटिन्यू रडायची. कशाला मुलगा झाला, मुलगीच पाहिजे होती आपल्याला. तर असं हे मी अनुभवलेलं आहे. मी वागलेली आहे तशी म्हणून मी सांगते. आणि त्यानंतर मग आता मी नाहीच. नाही ना, आपल्या नशिबात नाही म्हणून झाली नाही, असं म्हणायचं. पण जी माझी मुलं आहे ना, ती खरंच गोंडस आहे. त्यांच्यामुळं मला कधी ते जाणवतच नाही आणि स्पेशली माझ्या आरूमुळे. तुमच्याही बाबतीत असं झालेलं असेल, की पहिला मुलगा होता, मग मुलगी व्हायला पाहिजे होती. पहिली मुलगी होती, तर मुलगा व्हायला पाहिजे होता. अशी आई-वडिलांची इच्छाच असते. बहीण-भाऊ असावे दोघं जण एकमेकांसाठी. आपणही आपलाही काही स्वार्थ नसतो त्यामध्ये, पण असं वाटतं आपल्याला, की बहीण-भाऊ व्हावेत असं. तर असं तुमच्या बाबतीत झालं असेल आणि तुम्ही असं माझ्यासारखं थोडंफार वागले असाल, तर मला कमेंट नक्की करा. पण एकच गोष्ट आहे, की सोडून द्या. नका लक्ष देऊ. जी आहे आपली छान गोंडस बाळं त्यांच्याकडे बघा आणि छान आनंदी राहा. कारण ती इतके आपल्याला जीव लावतात ना, सगळं सोडून द्यायचं. आणि मेन म्हणजे ना शेवटी नशीब असतं. नशिबाच्या पलीकडे कोणीच काही करू शकत नाही. देवांना चुकलं नाही तर आपल्याला काही चुकणार आहे. तर चला असो तुमच्याशी छान मनातल्या ज्या काही गोष्टी होत्या, कधी-कधी चालतं मनामध्ये असं काहीतरी येत असतं. तर आज छान मी तुमच्यावर ते शेअर केलं. अ, तुमच्याशी गप्पा मारत-मारत माझी भांडी आवरून झाली. थोडंसं हॉलमध्ये पण आवरून घेतलं. जेव्हा मी भांडे घासायला सुरुवात केली ना, तेव्हाच मी मुलांना अभ्यासाला बसवून दिलेलं होतं. कारण 8 दिवसापासून आहे ना, खरं सांगते मुलांकडे सुद्धा लक्ष नाही. ते काय लिहिता, काय अभ्यास चालू आहे त्यांचा काहीच माहिती नाहीये. म्हटलं तुम्ही अभ्यास करा, माझा आवरला की मी तुमचा अभ्यास घेईल. तर मुलं आधीच अभ्यास करत होती. आरूचं काही नाही, आरू त्याचा आता करून घेतो. ट्युशन पण मी लावून दिलेली आहे. ह्यावर्षी तरी वाटलं होतं की जाऊ दे आपणच घरी करूया. ट्युशनला जायचं यायचं वेळ पण भरपूर होऊन जातो. पण नाही ट्युशनची गरजच आहे कारण मुलांचं फक्त लक्ष खेळण्याकडे असतं आणि बिल्डिंगमध्ये इतकी मुलं आहे ना, त्यामुळे ह्या दोघांचं मात्र अजिबात लक्ष त्या अभ्यासामध्ये नाही लागत. तेवढेच 2 तास जातात. ट्युशनला जातात ते दोघं जण. 2 तासचा आहे आणि दोघांना पण मी पाठवते. श्लोकला सुद्धा पाठवून देत असते आता. कारण त्याचे पण फ्रेंड्स आहेत तिथे. त्यामुळे त्याचं पण चाललं होतं की मला पण ट्युशन लावायची. तर दोघांना पण छान अशी ट्युशन लावलेली आहे. दोघं जण जातात, बरोबरच येतात.
आणि आता त्यांचा मी अभ्यास वगैरे करून घेतला. श्लोकचाच करून घ्यावं लागतं कारण आहे ना इतका स्पेलिंग मिस्टेक करतो. वरचं जे स्पेलिंग असतं ना ते पण खाली बघून लिहत नाही व्यवस्थित. त्यामध्ये पण चुका असतात. कधी एच राहून जातो, कधी ईच राहून जातो. म्हणजे अशा काही गोष्टी असतात. तर चला दोघांचा अभ्यास झाला आणि तेवढ्यात आहे ना आहो पण येऊन गेले आणि खालीच हे पार्सल आलेलं होतं. त्यांनी खालूनच ते पिक केलं. तर यामध्ये ना याची जी पॅकिंग होती ना पहिली गोष्ट ती इतकी सुंदर पॅकिंग होती ना, म्हणजे म्हटलं हे काय मागवलं नाही का? पिलो मागवलेल्या माहीत होत्या, पण इतकं असं पॅकिंग इतकी रोल टाईप ना, की खरंच आहे ना छान, खूप छान अशी ही पॅकिंग होती याची. इतकी छोटी-छोटीशी या 2 पिलो आणि इतक्या मोठ्या आहेत. तर आता आमचा सध्या प्लॅन चाललेला आहे, की आम्हाला मॅट्रेस आणि पिलो घ्यायच्या होत्या. पिलो तर आलेले आहे. मॅट्रेस 22 तारखेला येणार आहे. आता ह्या ज्या काही पिलो आहे ना, त्या वेगपीट कंपनीच्या आम्ही मागवलेल्या आहे Amazonवरनं आणि तिकडे तुम्हाला कोपऱ्यामध्ये अजून एक खूप मोठंसं पार्सलसुद्धा दिसतंय. अहून ते जेवताय त्याच्या या बाजूला. तर ते पण आजच पार्सल आलं. हे दोन्ही पार्सल आजच आलेले आहेत. फक्त ते दुपारी आलं आणि हे मात्र आता संध्याकाळी आलेलं आहे. आता ते पार्सल मात्र मी माझ्यासाठी, स्वतःसाठी घेतलेलं आहे स्वखर्चाने. कारण मला गरज होती त्याची आणि पण ते काय आहे वगैरे ते मात्र मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. आणि पिलो मात्र अहोंनी त्यांचं घेतलेलं कारण आम्ही जसं मी तुम्हाला म्हटलं, की आम्हाला मॅट्रेस घ्यायची आहे. घर घेऊन आहे ना आम्हाला 2 वर्ष झालेले ह्या घरामध्ये आम्ही शिफ्ट झाल्यापासनं आणि तेव्हापासून आम्हाला मॅट्रेस घ्यायची होती. पण मुलं सू वगैरे करतात म्हणून आम्ही थोडंसं इग्नोर करत होतो. म्हटलं मुलं बंद झाले, की मग आपण घेऊया असं काही. तर पण आता सध्या आहे ना मुलांचं प्रमाण पण कमी झालेलं आहे आणि त्याचबरोबर आहे ना सध्या अहोंचं मात्र आहे ना खूप बॅक पेन व्हायला लागलेलं आहे. तर ते म्हणे, "नाही मुलं सू करो किंवा नाही पण आपल्याला जी काही मॅट्रेस आहे ती घ्यायचीच आहे." तर ती 22 तारखेला येणार आहे आणि ह्या 2 आम्ही पिलो घेतलेल्या. आता यामध्ये थोडासा कापूस पण त्यांनी एक्स्ट्राचा दिलेला होता. तो दोन्ही पिलोमध्ये थोडा-थोडा करून भरून घेतला. आता याची क्वालिटी वगैरे क्वालिटी तर छान आहे, व्यवस्थित आहे. पण आता वापरल्यानंतरच कळेल, की खरं कशी आहे काय? तर ते मी तुम्हाला नंतरच शेअर करेल. तर आज अहोंनी मला आहे ना स्वयंपाकाला सुट्टी दिली. काहीही करत बसू नको. मला आणि मुलांना तुला पण आणायचं असेल तर सांग, पण बाहेरचं मला आवडत नाही. त्यामुळे त्यांनी ना त्या तिघांसाठी छान अशी बिर्याणी आणलेली होती आणि मी आता सकाळची थोडीशी भाजी पोळी होती, भूक पण नाहीये, पण ती खाऊन घेणार आहे. तर चला आजसाठी इतकंच. कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. बाय बाय.